बंद केलं. मला पण राग आला ना. प्रचंड आभाळ आलेलं. एसटीत घुसायचं ना. त्याने नाही तिकीट दिलं. मी एसटीत घुसले. तो म्हटलं बाई तिकीट नाही दिलं. म्हटलं नाही दिलं. खाली उतर. म्हटलं नाही उतरणार. का पण माझ्याजवळ येऊन तिकीट बंद केलं ना. माझ्याजवळ पैसे आहे ना. तो म्हटलं मी तिकीट देणार नाही. म्हटलं मी खाली उतरणार नाही. कारण मला कुणाशी तरी भांडावंसं वाटत होतं. अरे ते कंडक्टरच सापडलं ना भांडायला. तेरी पर मिलेन गद्दे पर सवारी. अरमान तोही भांडत होता, मी पण भांडत होते. दोघंही भांडत होतो. सगळे टेन्समध्ये आलेले एसटीतले लोक. ही बाई उतरत का नाही. आणि अंधार पडलेला, प्रचंड आभाळ आलेलं. प्रत्येकाला जायची घाई. आणि इतक्यात तोही हरत नव्हता, मीही हरत नव्हते. इतक्यात एक गरीब माणूस आला. शर्ट उतरलेलं, चपला फाटलेल्या. देव कुठल्या रूपाने तुम्हाला भेटेल नाही सांगता येणार बेटा. बाबा तो लाईट तेवढा बंद कर तुझा. इतक्यात एक गरीब माणूस आला. धोत्र फाटलेलं, शर्ट फाटलेलं, चपला तुटलेल्या. आणि त्यांनी माझ्या एसटीचं गेट पकडलं. मला आणि कंडक्टरला भांडू दिलं. आणि नंतर हळूच म्हटलं बाई रात्री देवाचं गाणं तुम्हीच म्हटलं का. मी रात्री कुठेतरी गाणं गाऊन खाणं खाऊन आल्या होत्या. रात्री देवाचं गाणं तुम्हीच म्हटलं का. मी तर दचकलेच. म्हटलं मीच म्हटलं ना गाणं. लई चांगलं म्हटलं बाई गाणं तुम्ही. मी तिथेच होतो. लई चांगलं देवाचं गाणं म्हटलं बाई. मी तिथेच होतो. माझा एक घोट चहा पिता का. चांगलं देवाचं गाणं म्हटलं बाई तुम्ही. माझं जास्त पैसे नाही पण एक घोट चहा पाजू शकतो. एक घोट चहा प्या ना. देवाचं गाणं म्हटलं रात्री. मी तिथेच होतो. अरे एवढ्या सन्मानाने चहा कोणी पाजला नाही मला. मी उतरले खाली. कंडक्टरला वाटली बरी ब्यात गेली. त्याने 2 बेल मारल्या. टान टान गाडी सुटली. इथून गाडी मंडपापर्यंत गेली. आभाळ आलेलंच होतं. आभाळ फाटल्यासारखं आवाज गरजलं. आभाळ फाटल्यासारखा आवाज आला. ज्या एसटीतून मी खाली उतरले ना त्याच एसटीवर वीज पडली बाळा. त्याच एसटीवर वीज पडली. अरे देवतारी त्याला कोण मारे. अंधारी आली रे. सगळे लोक आपापले नातलग शोधायला लागले. माझे केस त्या दिवशी जळालेले परत उगवलेच नाही. एसटी राख झाले. ड्रायव्हर कंडक्टर 2-2 फुटाचे कोळसे झाले. मला चहा प्यायला खाली उतरवल्यामुळे मी वाचले. आणि हाहाकार सगळा. एसटीचं कोणीच वाचलं नाही हो. सांगाडच. आणि मग माझ्या लक्षात आलं अरे मी पण याच्यात मेलीच असते. कंडक्टर मला खाली उतरवत होता मरू नको. मी मरायचं आहे म्हणून वर चढत होते. पण तो मला चहा प्यायला उतरवणारा कोण. अख्खा परिसर मी शोधला त्या दिवशी. त्या माणसाला शोधायला ज्याने मला चहा प्यायला उतरवलं म्हणून मी वाचली ना. अख्खा दिवस मी शोधत होते. पण मला चहा प्यायला खाली उतरवलेला माणूस मला सापडलाच नाही बाळा. मला सापडलाच नाही. आयुष्यभर एक प्रश्न आहे. तुला मरू नये म्हणून वाचवणारा कोण. आयुष्यभर मी शोधते रे. आज मी स्टँडवर स्टेशनवर गेले की माझी नजर भिरी फिरते. तसा एखादा माणूस भेटेल तर त्याचे आभार मानूया. तो सापडला नाही बेटा. त्या दिवशी मी ठरवलं सिंधुताई सपकाळ तू मेली संपली. मरणारच होती ना. कोणी वाचलंच नाही ना. तुला खाली उतरवलं म्हणून तू वाचलीस. आता स्वतःसाठी जगायचं नाही. तुझाही एक कोळसा झाला. आता दुसऱ्यांसाठी जग. आणि जर तुला दुसऱ्यांसाठी जगायचं असेल त्या मुलीला जवळ घे रे. ते झोपते. जवळ घे तिला. खाण्यात तिच्या मांडीवर दे. कशाला हे लेकरांनी तरी हाल करायला त्यांचे. झोपू दे. झोपा मग तुम्हाला झोप आली तर झोपा. नका रे बेटा त्यांचे हाल नका करू. त्याचं तोंड इकडेच कर. तुझे पाय ठेवता येणार नाही. इकडे ओढ. तोंड पुढे ओढतो ना. झोपू दे. एक लक्षात ठेवा बेटा. त्या दिवशी मी ठरवलं सिंधुताई सपकाळ तू संपली मेली. फुल स्टॉप आयुष्याला. तो वाचवणारा भेटलाच नाही. पण तू वाचली ना. आता एक काम कर. स्वतःसाठी जगू नकोस. कारण तू मेली. खतम. फिनिश. जर तुला आत्ता जगता येईल दुसऱ्यांसाठी स्वतःसाठी नाही. पण तुला जर दुसऱ्यांसाठी जगायचं असेल तर स्वतःची मुलगी जवळ आहे. त्याचं काय. तू स्वतःच्या मुलीची आई हो. दुसऱ्यांचं लेकरू घेऊ नको. आणि तुला दुसऱ्यांच्या लेकराचं आई व्हायचं असेल तर स्वतःची मुलगी जवळ ठेवू नको. सरमिसळ करू नको. का पण 3 वर्ष लढा चालू होता काळजाचा. कारण तू तुझ्या मुलीला अंधारात नेऊन खाऊ घालशील. सांभाळलेल्या लेकराला पाणी पाजून गाणं गाऊन झोपवशील. आई चुकू शकते ग. तुझ्यातली आई चुकेल ना. काय तो निर्णय घे. ठरलं. मी निर्णय घेतला. मी माझ्या मुलीची आई होणार नाही. आणि मी माझी स्वतःची मुलगी
पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दिली. संकल्प सोडला, कृष्णार्पण, माझं बाळ तुम्ही सांभाळा, मी जगाचं सांभाळेल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव गोडसेंनी मला विचारलं, का सोडताय? माझ्यातली आई चुकेल म्हणून. तुम्ही माझ्या मुलीचं मायबाप व्हा ना, मी ज्यांना कोणी नसेल त्यांचे मायबाप होईल. दिली. त्यांनी 12वीपर्यंत सेवा सदनला शिकवलं, BA पर्यंत गरवारे कॉलेज, MSW पतंगराव कदमांनी करून दिलं. आत्ता माझी मुलगी एका मुलीची आई झाली आणि मी हजारो लेकरांची माय झाले बेटा. मी माझी सोडली, दुसऱ्यांचं घेतलं, अनाथांची माय झाले बेटा. म्हणून तुमच्यासाठी तर तुम्ही जरूर प्रेम करा, पण अवतीभवती पण बघा रे बेटा, त्याची गरज आहे माझ्या बाळ. बाईचं काळीज विशाल असावं रे, विशाल असावं. सगळ्यात मोठा माझ्या आयुष्यातला टप्पा, माझ्या सासर माहेरने माझा सत्कार केला. क्या जिंदगी बदल गई रे. 7 कॅबिनेट मंत्री होते माझ्या सत्काराला. पहिलं सरकार, अजितदादा पवार होते, पतंगराव कदम होते, RR पाटील होते तेव्हा, आपले न्यायमंत्री शिवाजीराव मोघे होते, अनिल देशमुख होते. 7 कॅबिनेट मंत्री आणि माझ्या सासरे सत्कार. आणि 7च घरं आहे माझ्या सासरे, वर्धा जिल्हा, नवरगाव फॉरेस्ट हिटी. मला RR पाटील पुन्हा विचारत होते, माई 7च घरं आहे का? म्हटलं अरे त्या 7 घरातली 7.5 मीच आहे ना. आश्चर्य सांगू बाया, आश्चर्य सांगू, माझ्या सत्कारात माझे पती रडत होते. क्या बात आहे, जिंदगी बदल गई. ते रडत होते ना, मला लई बरं वाटत होतं. अरे का बोला, माझ्या सत्कारात माझे पती रडत होते, मला लई बरं वाटत होतं. क्षणभर बरं वाटलं आणि पटकन मनात विचारायला, चुकते सिंधुताई सपकाळ, ते रडतायत ना, तुला बरं वाटतं खरं सांग. त्यांनी जर तुला सोडलं नसतं तर तू अनाथांची आई झाली असते? फॉरेन रिटर्न 9 शक्य होतं? त्यांनी तुला सोडलं नसतं, तू फॉरेन रिटर्न 9 होऊ शकली असती? 750 पुरस्काराची मानकरी शक्य होतं? 3 राष्ट्रपतींनी तुला पुरस्कृत केलंय, जमलं असतं? अरे 14 देशात भाषणं ठोकून आले. त्यांनी सोडलं म्हणून ना. 282 जावयांची सासू, 250 गाईची आई, त्यांनी सोडलं म्हणून घडलं ना. माफ कर, आम्ही माफ करतो म्हणून माऊली म्हणतात. ठरलं माफ करायचं, पतीच्या जवळ गेले, त्यांचा हातात घेतला, कुरवाळला, थोडंसं दाबून पण घेतला. म्हटलं बैती गंगा घ्या दून, बाद में नो चान्स. अरे एवढी मोठी जिव्हाळ्याची ट्रीटमेंट दिल्यामुळे माझे पती रडत होते. म्हटलं व्याजासकट बोंबला, नो फिकीर, नो प्रॉब्लेम, रडा. तुम्ही मला हकललं तेव्हा मी रडत होते, आज तुम्ही रडताय मी सत्कार घ्यायला आले म्हणून. कोणी कुणाचं नसतं ना. जब तक गाल पे गोस तब तक यार भी दोस्त, गाल पे गोस हट जाए तो यार भी टूट जाए. कोणी कुणाचं नसतं ना. मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला, जनाजे यानी प्रेत यात्रा. मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला, मगर वो नहीं निकले जिनके लिए जनाजा निकला. ज्याच्यासाठी प्रेत यात्रा निघाली तो येत नसतो, त्याची वाट पण बघायची असते, वाट न बघता जगायचं असतं. मी माझ्या पतीचा हातात घेतला, कुरवाळला, थोडंसं दाबून पण घेतला आणि त्यांनाच विचारलं, आता एक सांगू का, तुम्ही सोडलं म्हणून घडलं ना, तुम्ही सोडलं नसतं मी मरून पण गेले असतं ना. आता एक करा, फार हाल आहे तुमचे, नाही आठवते का तुम्ही मला सोडले तेव्हा माझ्या पात्राला गाठी होत्या. आज माझ्या पात्राला गाठ नाही, पण तुमच्या धोत्राला गाठी आहेत. अंडरग्राऊंड गाठ सप्लाय झाली की नाही. आता एक करा ना, पतीला सांगितलं एक करा, फार हाल आहेत तुमचे, इथे खोकत चिखत बसू नका, माझ्याकडे चला. पण माझी एक अट आहे, पती बनून यायचं नाही, कारण मला आता पत्नी होता येणार नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात, पत्नी क्षणाची अनंत काळाची माता आहे. माझं बाळ म्हणून येत आहे, मी तुमची पण आई व्हायला तयार आहे, तुमची पण आई व्हायला तयार. अरे आणलं ना ते पार्सल उचलून मी, आता माझ्या संस्थेत आहे ना, माझ्या गोरक्षणमध्ये. माझ्या पोरांना मी परिचय दिला, बेटा हे माझं सगळ्यात मोठं खतरनाक बाळ. खरं सांगा बेटा, यांनी जर मला सोडलं नसतं तर तुम्हाला आई मिळाली असती का रे. यांनी सोडलं म्हणून घडलं ना. आता यांना तुम्ही प्रेम द्या,
तुम्हाला त्यांनी आई दिली, आता त्यांच्या काळजाची रिकामी जागा तुम्ही भरा बेटा. त्यांनी तुम्हाला आई दिली, आता तुम्ही त्यांचे व्हा, त्यांचं गडगोत बना रे. त्यांनी केवढी मोठी आई तुम्हाला दिली बेटा, आता त्यांची सेवा तुम्ही करायची आहे, त्यांना प्रेम तुम्ही द्यायचं आहे, त्यांना एकटं पडू देऊ नका. आता माझे पती माझ्या संस्थेत आहेत, मी त्यांना भेटायला जाते. टकटक बघतात माझ्याकडे, अरे बोलायची हिंमत कुठे आहे, नुसतंच बघतात. आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं ना की मला गदिमांच्या 2 ओळी आठवतात, ग दी माडगुळकरांच्या. हे असं तर म्हणत नसतील, एक वार पंखावरून फिरव तुझा हात, एक वार पंखावरून फिरव तुझा हात, शेवटले घरटे माझे तुझ्या अंगणात, शेवटले घरटे माझे तुझ्या अंगणात.